आपल्या शहरातील, जिल्ह्यातील व राज्यासह देशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी INO न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। हे निर्णय झालेला नाही, त्यामुळे उद्याचं आंदोलन हे होणार आहे। आम्हाला जी पंत्रवळ्या दिलेल्या आहेत, असल्या पंत्रवळ्याला आम्ही कधीच खात नाही। मराठा समाज शांततेच्या मार्गाने जर आंदोलन करत असेल, पंढरीच्या पांडुरंगाला नतमस्तक होऊन जर आम्ही पायी आक्रोश मोर्चा जर करत असेल, ह्याला जर दडपशाही प्रयत्न करत असेल, हे राज्य सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। आता सध्या आचारसंहिता चालू आहे, त्याचा काय फरक त्यामुळे टाळला किंवा आंदोलन करू नका असं जे सांगितलं जाते त्यात कितपत तथ्य? प्रशासनाचं काम आहे, त्यांचं आम्हाला सांगणं, आमचं काम आहे आम्ही चालत जाणं। त्यामुळे आम्ही ठाम निर्णय घेतलेला आहे। आमचे तरणे बांड 42 बांधव शहीद झालेले आहेत, 13,700 युवकांवरचे गुन्हे आहेत, आरक्षणाचा प्रश्न, अनेक मराठा समाजाचे जे मागण्या आहेत ते घेऊन चाललोय। आम्ही संतांच्या विचाराने चाललेलो आहे आणि हे चालत चाललेलो आहे, त्याच्यामुळं आम्ही उद्याचा मोर्चा होणार। उद्या 11 वाजता कसं असणार नियोजन? आम्ही नामदेव पायरीच्या दर्शन, नामदेव महाराजांना नतमस्तक होणार आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यांना हार घालून आम्ही तिथून पायी आक्रोश मोर्चाला सुरू करत आहे आणि ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे 100% जाणार। यात जर उचलण्यात आलं, आंदोलनकर्त्याला ताब्यात घेण्यात आलं तर पुढे भूमिका काय? महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन गेलेलं आहे, हे आमच्या हातात नाही, महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या हातातले आंदोलन आहे आणि आम्हाला अटक केलं तर मराठे गप बसणार आहेत का? सगळीकडे आंदोलन होणारच आहे, हे आंदोलन 100% यशस्वी होणार, राज्यभर आंदोलन होणार। आम्हाला जर प्रशासनाने अटक करण्याचा किंवा आम्हाला दाबण्याचा प्रयत्न जर केला, हे जे पडसाद उद्या तुम्हाला दिसतील। आम्ही काय शाला सांगू, समाज आमचा आहे, समाजाच्या हातातलं हे आंदोलन आहे। आरक्षण काय आम्हाला एवढ्यालाच मिळणार नाही, अख्ख्या 4.5 कोटी मराठा समाजाला या आरक्षणाची गरज आहे। त्यामुळं मराठा समाज ह्या गोष्टीवरती सगळं विचार होईल आणि महाराष्ट्रात जे काय होईल त्याला पूर्ण शासन प्रशासन जबाबदार राहील। काही झालं तर तुम्ही ठाम असणार? 100% आम्ही ठाम आहे। कपडे खरेदी करताय? अहो मग काळजी कशाची, आता आपल्यासाठी आहे हर्ष कलेक्शन।
करूया. ग्राहकांना समाधान देणं हेच आमचे ध्येय आणि म्हणूनच आम्ही ग्राहकांसाठी उत्तम क्वालिटीचे कपडे अगदी योग्य दरात देतो. चला तर मग वाट बघू नका, आजच खरेदी करा हर्ष कलेक्शन मध्ये. होय, आमचा पत्ता हर्ष कलेक्शन, शॉप नंबर 5, कदम कॉम्प्लेक्स, बडोदा बँकेच्या शेजारी, स्टेशन रोड, पंढरपूर, जिल्हा सोलापूर. प्रोप्रायटर अविनाश रणदिवे. संपर्क 7278 71 71 71 तसेच 9527 55 57 17. पंढरपूरमधील स्टेशन रोड येथील हर्ष कलेक्शन येथे उच्च दर्जाची व क्वालिटीची कपडे मिळत असल्यामुळे गेल्या वर्षभरापासून मी व माझ्या कुटुंबियाची सर्व खरेदी मी हर्ष कलेक्शनमध्येच करत आहे व माझी सर्व मित्रपरिवाराला व ग्राहकांना विनंती आहे की या वर्षीची दिवाळीची खरेदी सर्वांनी हर्ष कलेक्शनमध्येच करावी. मी व माझ्या कुटुंबियाची खरेदी यावर्षी इथंच केलेली आहे.